बाळा, बाळा, कुठे आहेस तू? कुठे आहेस बाळा? बाळा, कातू, ते सगळे उठले नाहीत का? त्यांना झोपू दे. मला सांग, तू काय घेऊन आलास? हे एक प्रकारचं ऍपल आहे. खूप छान पिकलेलं आहे. कमालीची टेस्ट आहे. वा, काय गंमत आहे. अप्पू, तू आजपर्यंत अशी गोष्ट कधीच नाही घेऊन आलास. मग आज काय खास गोष्ट आहे जे तू घेऊन आलास? कुंजू जेव्हा येते तेव्हा किती साऱ्या गोष्टी घेऊन येते. कोण आहे? कोण गोंधळ करते तिकडे? अप्पू आलाय का? हो, आलो मम्मी. बरं, चला तर मग सगळ्यांनी खाली या बरं. आई, तू मासा घेऊन नाही आलीस? सकाळी सकाळी कोण मासे खातं? दुपारी देन हं. तुझे बाबा मासे आणायलाच गेलेत. जा आता बाहेर जाऊन खेळ. हो, ठीक आहे. बरं, ऐक माझं, तुझ्यासाठी दुपारी मासा घेऊन येऊ, ठीक आहे? चालेल ना? तुला जेवणामध्ये काय खायला आवडतं? तुला आमच्यासारखं बोलता नाही येत? ठीक आहे, काही हरकत नाही. फक्त हा किंवा ना कर, आम्ही समजून जाऊ. ठीक आहे. पण आता जे दाखवलं ते तुला कळलं का? चालणारं फूल आहे का? अरे नाही नाही अप्पू, चालणारा जनावर तर खेकडा असतो, हो ना? मला वाटतं कुन्नूसला अप्पू आणि किट्टू जास्त आवडतात. हो, तो लहान आहे ना, कदाचित त्याला मी दिलेला मासा सुद्धा नाही आवडणार. माझ्याकडे एक कल्पना आहे. जे काम अप्पू आणि किट्टू नाही करू शकत ते काम मी करेन. इतका धावत धावत कुठे चाललाय? अच्छा, नवीन मित्र मिळाला तर आता आमची गरज नाही ना? आमच्या बरोबर चल का तू, आपण मिळून खेळूया. ते सगळं नंतर. कुन्नूसला थोडा अशक्तपणा आहे, तो बरा झाला की घेऊन येऊ. का तू नक्की कुठे चाललाय? आम्ही पण येऊ का? नाही, नको. मी दादाला शोधायला चालली आहे. लगेच येते. हा, मासे कसे पकडायचे ते शिकायला? हो बरोबर, त्यासाठीच जातीये. अरे वा, कातू, आज तू इथे कसा आलास? मासे पकडायला आलायस का? नाही, खेकडे पकडायला आली आहे. अरे वा वा वा. ऐक, खेकड्या पकडणं फक्त बगळे मामांनाच येतं. हे बघ, चुकूनही खेकड्याजवळ जाऊ नकोस, तो खूप जोरदार चावतो. मला तर फक्त एक छोटासा खेकडा हवाय, त्याला मी पकडेनच. बघ कसं पकडते. काय रे, मी तुला सांगितलं होतं ना. ए, काय झालं? कोणावर ओरडत आहेस तू? अहो दादा, हा खेकडा पकडत होता. मी नाही म्हंटल तरी याने ऐकलं नाही. मला माहिती आहे का तू मोठ्यांचं ऐकत नाही. पर मला सांग, तुला यावेळेस खेकडा कशाला पाहिजे?
मला ना खेकडा पाळायचा आहे. बर मला सांग, तुला खेकड्याला पाळता येतो का? ते सगळं तर मला माहितीये. पोका मामा, एक छोटासा खेकडा मला पकडून द्या ना. जर तो तुला एवढा आवडतोय तर मी तुला पकडून देईल. कातू, माझा ऐक, वेळ गमवू नकोस आणि सरळ घरी जा. ते काय आहे ना, या गावातील लोक लहान मुलांच्या शोधात सतत असतात. हो, मलाही हेच वाटतं. इथून निघाल्यावर सरळ घरी जा. का तू रस्त्यात कुठेही थांबू नकोस. कातू, इतका वेळ तू कुठे होतास? तो कधीपासून तुझी वाट बघतोय. त्याने अजून तो मासा पण नाही खाल्ला जो तू घेऊन आला होतास. कातू, हे तू कसं केलंस? ते सगळं मला नका विचारू. ते एक सिक्रेट आहे. काय झालं कुन्नू? खात का नाही आहेस? काय झालं कुन्नूस? तू खात का नाहीयेस? तुला खायचं नाहीये का? मम्मीची आठवण येते. तुझ्या आईला आपण शोधून काढू. चल, आपण सगळे खेळायला जाऊया. हा, आमचे मित्र बाहेर आमची वाट बघतायत. चल, आता हे खाऊन घे.